त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्यांच्या डोक्यामध्ये जी फरशी कुऱ्हाड मारली होती ती पोस्टमॉर्टममध्येच निघाली. तर ते बोलले, अरे क्या छत्रपति जी की जयंती मना रहे या शराबी पी रहे. काढली तलवार मागून त्याच्या डोक्यात मारली, त्याने हातातनं कशी तरी ती पिळली आणि दंगल जे सुरू झाली. आणि मला सिर्फ मुझे यहाँ से निकलने की उतनी मदद करो, मैं आपको 5 किलो सोना दूंगा. त्या काळात स्टुडंट्स फेडरेशन एक होतं. सगळे हे द्वेषानं पेटलेले लोक होते, ते जीवाची पर्वा नव्हती यांना. आणि काय गुरदासपूर म्हणून जिल्हा आहे, 19ला पुन्हा तिकडं नेलं. आणि आम्ही नंतर बातमी ऐकली की मार्च 89ला पंतप्रधान राजीव गांधी ओझर एअरपोर्टवर येणार होते. त्याच्यातनं मी आणि देसाई 40 फूट पुढं गेलो होतो, पण मोठं झाड होतं म्हणून वाचलो. त्याच्यावरती 39 राऊंड फायर झाले होते त्या झाडावरती. काय ऐकनात म्हणल्यावर मग त्यावेळचे CM होते विलासराव देशमुख साहेब. त्यांच्या PAचा फोन आला, साहेब बोलणार आहेत म्हणून. मग मला विचारलं, मला बोलताना बोलले, नमस्कार सर. नमस्कार. मी सौ तेजस्वी मंगेश आमले आणि आपलं या मराठी बोली आणि राष्ट्र सेवा परिषदेच्या मंचावर आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपली मुलाखत घेण्याचा अभूतपूर्व योग आला आहे आणि तो मला मराठी बोली राष्ट्र सेवा परिषद आणि परमेश्वर सरांच्या कृपेने मिळाला आहे. त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. आपल्या इथे सहर्ष स्वागत आहे. आणि सरांची कारकीर्द खूप मोठी, अभूतपूर्व आणि विलक्षण आणि भारावून टाकणारी आहे. त्यांचं असं कार्य खूप मोठं आहे. आणि सर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. आपण या निमित्ताने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. अभिनंदन सर. आणि मुलाखतीची सुरुवात आपण त्यांच्या बालपणापासून करूया. तर सर, आपले बालपण कसं होतं? आई वडील आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडंफार सांगा आम्हाला. संपूर्ण बालपण तसं खेड्यातच गेलं. मोरवे म्हणून गाव, खंडाळा तालुका, जिल्हा सातारा. आणि बालपण अतिशय स्वच्छंदी होतं. पूर्वी तशी परिस्थिती घरची अगदी कमजोरच होती. आई वडील अतिशय कष्टाळू होते. पूर्वी असं होतं की भाकऱ्यांची चवड घेऊन टोपलं आणि त्याच्यातच लहान मूल जन्मलेलं असलं ते मध्ये ठेवायचं. चरवी असायची पाण्याची. आणि शेतात हे लोक अगदी 7-7:30ला जायचे, संध्याकाळी 5-6 वाजता परत यायचं. आणि खूप कष्ट त्यावेळेला होते. लोक एकमेकांचा तिरस्कार करत नव्हते. आणि लहानपणी मला तरी आईबरोबर दूध काढायला जायला मिळायचं. कधी शेण आणावं लागायचं, सरपण आणावं लागायचं. येतानाच मग ओढ्यात त्यावेळेला ओढे सगळे वाहत होते. मला वाटतं अगदी 69-70 सालापर्यंत ओढे वाहत होते. येताना त्यातच डुबकी मारायची. टॉवेल बिवेल काय नसायचं. साबण तर अजिबात नसायचा. असलाच तर कधी कधी कपडे धुवायला 555 का काय, 501 तो एक कधीतरी, किंवा रिंगण असायचे, त्यानंच कपडे धुवायचे. आणि कोणाच्या जरी शेतातले भुईमुग, चिंचा, जांभळं, नारळ चोरून आणले तरी बघितलं तरी काय रे कार्ट्या म्हणणार. एखादी बसायची पण पाठीशी वगैरे. पण ते एक आपुलकी होती. मला तरी चौथीमध्येच 4 बैलांच्या 2 मोठा हाणण्याचाही अनुभव त्यावेळेला मिळाला. आणि पाखरं राखायला जायचं, तिथंच मग बाजरीची कणसं मळून खायची, भुईमुगाच्या शेंगा खायच्या. हेच आमचा त्यावेळेला नाश्ता असायचा. आणि मनं चांगली होती माणसांची.
त्यामुळं बालपण निश्चितपणे गरिबीमध्ये पण अतिशय चांगल्या प्रकारचं गेलं असं मला तरी वाटतं. आणि आयुष्यानं भरपूर काही शिकवलं. 6वीमध्ये असताना एक गोंधळी समाजाचे दिगंबर इंगवले, मी आणि एक मुकुट काशवेद म्हणून आम्ही ऊस खात धरणाच्या भिंतीवर बसलो होतो. त्यावेळेला मनेर नावाचे पोलीस, त्यावेळेला इथपर्यंत पट्ट्या असायच्या, त्या आले आणि नेमकी त्या दिगंबर इंगवलेंनी एक ऊसाची सोय, ते पोलीस इकडून येत असताना आम्ही तिथे आहे अशा अंतरावरती मुद्दाम रस्त्यावरती टाकली. ते उतरलं आणि 2-3 त्याला वाजवल्या. इतके आम्ही तकाट पळालो होतो की पुन्हा नंतर आपण पोलीस खात्यात जाऊन नाव कमवणार आहोत असं कधी त्यावेळेला वाटलं नव्हतं. आठवडा खाकी चड्डी असायची, ती कधीतरी शनिवार रविवारी तिला रिंगणाचा साबण मिळायचा. आणि अशा परिस्थितीत पण खूप मनापासून सगळं एकमेकाला साथ देणारे आई वडील, आजूबाजूचे लोक हे असायचे. आई 4.5 वर्षाच्या असताना गेल्या, वडील 10व्या वर्षी गेले, पण आजीने संपूर्ण सांभाळ केला. आणि त्या ह्याच्यामध्ये भाऊ भाऊजाई होते, पण शेवटी आपुलकी ही आजीचीच राहिली आणि तिच्या प्रेरणेमुळंच मी शिकत गेलो. छान असं सरांनी मनमौजी, स्वच्छंदी असं बालपण जगलेले आहेत. गावाकडची मोकळी हवा त्यांनी घेतलेली आहे. आजीचा लळा त्यांना मिळाला, त्यानिमित्ताने आजीचे संस्कार त्यांना मिळाले, आणि त्या संस्कारांमुळे सर आज घडले असं मी म्हणू शकेल. बरोबर. आणि सर, आपण कामानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलात, पण मूळचे गाव मोरवे, जिल्हा सातारा इथले आहात आपण. तर गाव, शाळा याबद्दलही थोडक्यात सांगा आम्हाला. आणि त्यावेळेस तुमचा स्वभाव कसा होता, कशी जडणघडण झाली तुमची, याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला. त्यावेळेला प्राथमिक शाळा 7वीपर्यंत होती आणि शिक्षकांचा खूप आदरही होता आणि आदरयुक्त भीतीही होती. म्हणजे पूर्वी जन्मतारखा ह्या जून किंवा जुलैमधल्याच जास्त असायच्या. माझी सुद्धा तशीच 1 जून लागली होती. वडील आलेले होते घालवायला आणि शिक्षकांनी जन्मतारीख लिहून टाकली. शिक्षकांना सगळे लोक, कांदा असो, वांगी असोत, बटाटे असोत, भुईमुग निघाला त्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, त्यामुळं शिक्षकांचा खर्च अतिशय कमी असायचा. मला आठवतंय त्यांना पहिलीला असताना आम्हाला गळंगे गुरुजी होते, त्यांना 36 रुपये पगार होता. आणि पण इतका रुबाब होता आणि एक रोळ लाकडी हातात असायचा, भीती दाखवली तरी इकडं गर्भगळीत व्हायचं. दुसरे एक सुतार सर होते, नंतर एक मांडके सर होते, घोडके सर होते, गुरुजी होते, आणि एक चिरपुटकर गुरुजी होते शिरवळचे. त्यांना खूप गाव भ्यायचं. ते जर तिकडून पेठेला दिसले तर अक्षरशः गावातला सरपंच असो, नाही तर पोलीस पाटील असो, जिल्हा परिषद सदस्य असो, धोतर धरून पळायची. हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि काही ते करायचे नाहीत. आम्हाला लहानपणी शाळेत असताना घरून एकेकाला दररोज चहा 4-4:30ला चहा करून आणायला लावायचे. मग नेमकं साखर तर कधी आम्ही बघितलेलीच नव्हती. गूळ असायचा घरी, तसंच असायचं. तिथं कुणी जो जाईल तो चिमूटभर साखर खाणारच. ते म्हणजे काय म्हणूया, अप्राप्त गोष्ट होती आमच्या दृष्टीनं. आल्यावरती चिरपुटकर गुरुजी विचारणार, किती साखर खाल्ली? तर नाही चालायचं. आणि मग ती काय खाली लागली ना ओठाला, मग ते खाल्ली थोडीशी म्हणणार. म्हणजे असं एक प्रामाणिकपणाही होता, शिक्षकांचा आदरही होता, खूप चांगलं वातावरण होतं. त्यांनीच बरीचशी नाटक किंवा एकांकिका असे कार्यक्रम यात्रेच्या वेळेला, दीपावळीमध्ये, दसऱ्याच्या वेळेला घ्यायचे. त्यामधूनही एक संस्कारी पण
सुद्धा मुलांमध्ये आलं, आपल्यामध्ये आलं. स्वभाव माझा तसा हुडच होता. वडील दर आठवड्याला काहीतरी बोलणी खावी लागायची. मोठे भाऊही रागवायचे, कुणाशी तरी मारामारी करायची. एकदा एका पाटलाच्या मुलाला मी बरंच ठोकून काढलं. गुरुवाचा एक होता त्यालाही झालं. आणि एक दुसरा खोडसाळच होता मुगुट म्हणून. आमच्या बैलांचा वारंगुळा म्हणजे एक बैल त्यांचा, आमचे 3 बैल असं चालायचं, किंवा 4 बैल आपले, दुसऱ्याचे 2 बैल, नांगर वगैरे ह्याला असायचे. तर ते आमचे एक झिंगू सपकाळ म्हणून मातंग समाजाचे, तर त्यांना आम्ही झिंगू मामा म्हणायचो. दररोजचे संबंध. आणि त्यावेळेला काही जातपात नव्हती अजिबात. त्यांच्याकडं समजा कोणी ऊस वगैरे घेऊन आले गुराळावरून, काकवी आणली, गूळ आणला, तर बिनधास्तपणे आम्ही खात असे. तर त्यांना झिंगू मामा म्हणायचं. ते काही सांगताना, आणि लहानपणचे विषय म्हणजे बैलाचे, झाडाचे, कुठंतरी भाऊंनी काल कुर्णामध्ये विमान उडवलं होतं वगैरे, थापा मारायच्या, असले सगळे विषय असायचे. म्हणजे सगळं अगम्यच असायचं. तर तो मुगुट नेहमी काय बोलायला मी लागलं किंवा कोणाला काय सांगायला लागलं की ते मला झिंगू मामा म्हणणार, चिडवणार. काही झालं की झिंगू मामा. मग ते 6वीला असताना मी एकाकडं माझं दप्तर दिलं, म्हणलं आज ह्याचा झिंगू मामाच काढतो. आणि मग पुढं आल्यावर आमचे खैरनार म्हणून होते, ते आता सटाणा तालुक्यात ठेंगोडा गावी असतात, मूळचे कोपरगावचे, पण ते एका आमच्या ब्राह्मण समाजाची शेती करत होते. त्यांच्या वाड्यासमोर आल्यानंतर तिथे एक बाजऱ्यांचा मोठा ढीग पडलेला होता. त्याच्यात मी त्याला कोंबला, वर नाचत बसलो. ती शेवटी कुणीतरी त्याच्या वडिलांना कळवलं म्हणून तो वाचला, नाही तर 6वीला मी मर्डरमध्येच गेलो. तर असले हूड स्वभाव असायचे. पण एक बन्सी नाना म्हणून होते, त्यांच्याकडं 10 पैशामध्ये एवढे चिवडा, ते लाल रेवडी आणि दुसरं पांढरं ते काय म्हणतात ते गोडी शेव, ते सगळं मिळायचं. 4 आण्याचं घेतलं तर अख्ख्या वर्गाला ते पुरायचं. तर ती परिस्थिती आज नाही आहे. पण तो एक एकोपा होता, सामंजस्य होतं, आणि सगळी एकमेकांना पूरक अशी असायची. शेतात सुद्धा कोणाच्या याच्यात भुईमुग काढायला म्हणजे सगळी टोळकी तिथं जाणार, दुसऱ्याच्या शेतात जाणार, असं एक चांगलं वातावरण होतं. आणि त्यामुळं आनंदात तसं बालपण गेलं. शिक्षक समाज घडवतो हे त्यावेळेसच्या शिक्षकांनी सिद्ध केलेलं आहे. आणि सर म्हणता तुम्ही हूड स्वभाव होता तुमचा आणि मस्तीखोर स्वभाव होता, पण त्यामुळेच एक निडर आणि धाडसी आणि बेधडक पोलीस अधिकारी घडला असं मी म्हणेन. एक सांगायचं राहिलं, हो, एक आमच्या शेजारी LK भादवडे म्हणून गाव आहे, त्याचं आता नाव शिवाजीनगर आहे. तिथले एक जोशी काका, कुडमुडे जोशी काका यायचे. खाकी कोट असायचा, धोतर इथपर्यंत. आणि एक दिवशी अशीच मारामारी काहीतरी केली होती आणि वडील रागावलेले होते, आणि तेवढ्यात ते घरी आले. घरही साधंच होतं, शेळ्यासुद्धा आत बांधलेल्या असायच्या. आमचे बाळासाहेब इनामदार काका म्हणून होते, ज्यांची आमच्याकडं कुळानं जमीन होती, तसल्याही त्या शेळ्यांच्या मुतारीच्या तिथं शेजारी अंथरूण टाकून झोपायचे. म्हणजे इतकं वेगळं वातावरण होतं. आज सगळ्यांना कॉट पाहिजे, सगळं पाहिजे. तर ते कुडमुडे जोशी काका आले आणि वडील म्हणाले, लईच डांबरट आहे, बरी गेलेलं आहे म्हणायचे. बरी म्हणजे वाया गेलेलं आहे. आणि ऐकत नाही, काहीतरी कुणाचं तरी आणतोयच रोज भांडण. त्यावेळेला जोशी काका म्हणले, अरे आनंदा, सध्या तो तसा आहे, पण पुढं तो कलिबिलेक्टर किंवा DSP होईल. आणि तसंच झालं. त्यांचे शब्द खरे झाले. त्यांचे शब्द खरे झाले. 4थीला होतो त्यावेळेला मी. त्यांनी लहानपणीच तुमच्यातले गुण हेरले होते. हो. अशी माणसं फार दुर्मिळ होती की जे एक मस्तीखोर आणि अगदी साधी व्यक्ती. रात्य मुलामध्ये पण ते काय ज्योतिष बितिष बघणारे नव्हते, पण त्यांच्या उपगत ते यायचं आणि त्यांना विचारायचे वडील,
सर आपलं विद्यालयीन शिक्षण कसं झालं? मी ऐकलंय की आपण नेहमीच गुणवत्ता यादीत असायचे, खेळामध्येही आपला चांगला सहभाग होता. तर कुठल्या खेळाकडे जास्त कल होता आणि कसं होतं ते सांगाल प्लीज? 7वी पर्यंत गावीच होतो. त्याच्यानंतर फार डांबरट आहे आणि खोडसाळ आहे म्हणून मला उरळी कांचनला बोर्डिंगमध्ये टाकलं. तिथंही काय करमत नव्हतं. पहिले 7 दिवसात 7 पत्र घरी आणि बहिणींना लिहिली. त्याच्यानंतर गावी जाताना पैसे नव्हते म्हणून ताट तांब्या वाटी पुण्यामध्ये ₹1.20 विकली आणि घरी गेलो. जसं काय 7-8 महिने सीमेवरून आल्यासारखं आपला फार लाड होईल असं वाटलं. बहिणी होत्या घरी, ते कापण्या बिपण्यात आषाढातल्या तळत होत्या आणि मी गेलो. आपण फार रुबाब गाजवून आलेलो आहोत अशा अवतारात आणि त्या कापण्या 2-3 बाजूला काढलेल्या होत्या. त्याचा नैवेद्य दाखवलेला नव्हता. मग त्या 2 उचलल्या आणि तोंडात घातल्या. बहिणींनी म्हणली, अरे अजून नैवेद्यसुद्धा दाखवलं नाही. मी म्हणलं काय कशाचा देव मीच आहे. मी एवढ्या दिवसातनी आलो आहे. 7 दिवसांनीच गेलो होतो. आणि मग त्यानंतर बहीण रागवली म्हणून तिथं काहीतरी हे पडलं होतं, खुंटा वगैरे जात्याचा, तो मी फेकून मारला. पण ते लकीली तव्यात पडला नाही, नाहीतर तेलानं भाजलं असतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आमची हकालपट्टी उरळी कांचनला झाली. सगळे तिथं पोचवायला आले. 6 जण होतो आम्ही गावचे. त्यातल्या शेवटपर्यंत आम्ही, मला वाटतं 2घीच राहिलो, अनिल खैरनार जे सर ठेंगोड्याला आहे ते आणि मी. आणि त्यावेळेला शाळेमध्ये गोल्डा मायर इस्रायलच्या पंतप्रधान आलेल्या मला आठवते. झाकीर हुसेन राष्ट्रपती आले होते. आचार्य अत्रेंचं भाषण मी ऐकलेलं आहे. तर झाकीर हुसेन अध्यक्ष आलेले असताना PT आणि ते दाखवायचं चाललं होतं कवायत. मी चांगलं करतोय म्हणून मला टेबलावरती पुढं होतो आणि चांगलं करत होतो. राष्ट्रपती पुढं आहेत सगळी. मणिभाई देसाईंनी ते आणलेलं, तिथले संस्थापक. आणि अचानक मला गावचे खेड आउटपोस्ट आहे, त्यावेळेला पोलीस स्टेशन नव्हतं, तिथं गावचे एक संपतराव सूर्यवंशी हवालदार होते, ते दिसले. आणि मी वरनं उडी टाकून त्यांच्याकडं पहिला पळत गेलो. सगळी पोलिस हे ते मागं लागले. शिक्षकांनी आणून टकले. आमचे प्रिन्सिपल होते, अतिशय चांगले होते. दना टकले पेनचे होते. नंतर मना झोळ म्हणून ज्यांनी शंकर महाराजांवरती पुस्तक लिहिले, अंतरीचा मागोवा, ते पण प्रिन्सिपल होते. समजावलं मला आणि पुन्हा PT करायला लागलो. असलं हे होतं. तिथंच योग बीग हे शिकवायला सकाळी यायचे. वॉचमन पत्र्याचे दरवाजे असल्यामुळे खडखड खडखड वाजवत येणार. रसोडा म्हणजे स्वयंपाकघर होतं. तिथं सकाळची कॉफी असायची, ती गव्हाची वगैरे. सगळे तांबे त्या एकाच बादलीमध्ये एकाच वेळेला बुडवले जायचे. तिथंच अर्धा जो मिळेल तो प्यायचा. संध्याकाळी मग आम्हाला ज्या वेळेला रसोड्यामध्ये राहायला मिळालं होतं त्यावेळेला दररोज रात्री 8-8:30ला ते मटका लागायचा, ओपन क्लोज. तो तिकडम म्हणून तो दररोज ओरडत जायचा तिथून. आणि त्याला ही सगळी पोरं तिकडम म्हणून सगळ्यांनी एकदम ओरडायचं. मग शिव्या देणार, हे होणार, असलं जीवन होतं. नंतर मग उरळी कांचनला मला सगळं इंजिनियर म्हणजे सायन्स वगैरे मिळत होतं, पण मी संस्कृत घेतलं होतं. आणि संस्कृतलाही मला 72 मार्क मिळाले होते. मी पहिला आलो. उरळी कांचनचा मी पहिला. नंतर त्यावेळेला इंजिनिअरिंग MBBS सगळीकडे जाता येत होतं, पण सवय लागलेली शेतीची, पाखरं राखायची. मग ॲग्रिकल्चरला गेलो. तिथंही चांगलं हे आउटस्टँडिंग सगळं मिळालं. आणि थोडंसं खेड्यातल्याच वातावरणातले प्रोफेसर असल्यामुळं ॲग्रिकल्चरमधले सगळे बापकर साहेब आमच्या पुढं 1 वर्ष होते ना. चांगले प्रोफेसर वगैरे होते. खेळामध्ये कबड्डी,
व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, थाळीफेक, जॅव्हेलिन थ्रो, वेट लिफ्टिंग हे सगळं केलेलं आहे. डबल बार, सिंगल बार. आमची 3 वेळा युनिव्हर्सिटीमधून कबड्डीची टीम तिरुपती, अकोला आणि पवई IITला गेलो होतो. नंतर एकदा कुरुक्षेत्रला गेली होती राहुरीला असताना. वेट लिफ्टिंगला हैदराबादला गेलो होतो. म्हणजे असं नंतर मग स्वभावात शांतता येत गेली आणि नंतर मग MScला मला ह्याला BScला मी पहिला आलो. मला प्रिन्सिपॉल VG गोखले गोल्ड मेडल मिळालं होतं, जे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरला कॉन्व्होकेशनच्या वेळेला माझ्या गळ्यात घातलं होतं. वसंतदादा पाटील त्यावेळेला होते. आणि मग तर राहुरीला MSc आणि इथंही स्कॉलरशिप होती आम्हाला 1200 रुपये. त्यावेळेला 60 रुपये मेसचे चार्जेस असायचे. 9-9.5 महिनेच कॉलेज असायचं, त्यामुळं घरीसुद्धा पैसे देता येत होते, इतकं चालायचं. आणि MScलाही चांगला विषय मिळाला, तिथेही चांगलं मिळालं. पण पुढं खूप इंटरव्ह्यूज दिल्या, सगळ्या मिळून 22 इंटरव्ह्यू दिल्या. पण माझं कुठंच सिलेक्शन झालं नाही. ह्यांच्याबरोबरही दिली असेल मी बँकेत त्यावेळेला खूप लोक भरत होते. शेवटचं मग माझं MPSCला मी एकाचं असंच बोंबाळे म्हणून बसले होते. ते एक्साईज प्रोहिबिशनला सिलेक्ट झाले DYSP म्हणून. मग त्यांचं बघून आम्ही परीक्षा दिली. पहिली 78 साली दिली. त्यावेळेला मराठी विषय घेतला की आपला विषय म्हणून. आणि त्याच्यात आलं ज्ञानेश्वर महाराज कालीन आणि आणखीन काय चंद्रगुप्त मौर्यकालीन संस्कृतीची तुलनात्मक टिप्पणी लिहा. कशाला बोंबलायला काहीही माहीत नाही. मग शेवटी कसे तरी 21 मार्क मिळाले. बसायला हे नाही का. आणि मग त्यामुळे त्यावर्षी काय सिलेक्शन झालं नाही. पण दुसऱ्या वर्षी मग मी महाराष्ट्रात दुसरा आलो. सोशिओलॉजी सब्जेक्ट घेतला. पहिले AB जोशी म्हणून सिलेक्ट झाले होते, पण ते नंतर ऑल इंडिया लेवल पोस्टल सर्व्हिसेसमध्ये गेले. आणि मग इकडं डायरेक्ट DYSP म्हणून सिलेक्शन झालं. खूप छान सर. एक राष्ट्रीय आणि खोडकर मुलगा पुढे जाऊन इतकं यश कमवतो हे खरंच नवल आहे. आणि म्हणजे जवळपास सगळ्याच खेळांमध्ये तुम्ही हात आजमावला आहे असं मी म्हणेन. आणि खूपच पण सिलेक्शन होऊन कुणीतरी मी कुणाला तरी आवडलो, त्यामुळं माझ्या विरुद्ध एक निनावी अर्ज गेला की यांचे इतकं उत्पन्न आहे तितकं उत्पन्न आहे आणि पूर्वी इरिगेशनमध्ये होतो ते दाखवलेलं नाही वगैरे. आणि मग त्याचं त्यावेळेला चौकशी DSP आणि कलेक्टर दोघांनी करायची असते. मग MPSCने मला प्रेमपत्र पाठवलं की तुम्हाला डिबार का करण्यात येऊ नये. आता ॲक्च्युली ते सर्व्हिस होती ती 3 महिने रेग्युलर. 716 रुपये पगार होता त्यावेळेला इरिगेशनमध्ये. आणि 3 महिने पुन्हा 2-3 दिवस गॅप, पुन्हा 2 महिन्याची ऑर्डर, असं एक वर्षभर काढलं होतं. नंतर दरम्यान MPSCची परीक्षा झाली होती माझी. तर त्या ह्याच्यामध्ये ते पत्र आलं. मुंबई तर अजिबात माहितीच नव्हती. म्हणजे त्याच्या आधी 10वीला एकदा गेलो होतो. मेवणे वगैरे ते माथाडी कामगार होते, तिथं त्यांच्या गाड्या मागं फिरत राहिलेलो. तेवढीच मुंबई पाहिलेली. आणि ते पत्र आल्यानंतर आता करायचं काय म्हणून आमच्या तालुक्यातले एक, आता नाव घेणं बरं नाही, बॅरिस्टर होते ते ॲक्च्युली एका कामगार नेत्याचे चिरंजीव, त्यांना कामगारांनी हे करून बॅरिस्टर केलेलं. मग त्यांच्याकडं मला एकाने नेलं. ते नुकतेच MPSCच्या बोर्डवरून खाली झाले होते. म्हणजे माझ्या वेळेला इंटरव्ह्यूला वगैरे नव्हते. सिलेक्शन तर झालेलं होतं. मग त्यांच्याकडे गेलो. ते म्हटले ठीक आहे आपण, त्यावेळेला डॉक्टर KG देशमुख हे MPSCचे चेअरमन होते, ज्यांनी त्यांच्यावरती आपल्या गोपाला देवकीनंदन गाडगे महाराजांवरती पिक्चर काढलेला ते चेअरमन होते. माझ्या वेळेला इंटरव्ह्यूला होते.
मग त्यांच्याकडं जायचं ठरलं. मग त्या ज्यांनी मध्यस्थानी नेलं होतं बाहेर आलो आम्ही आणि म्हटले साहेब तुमच्यासाठी खास आले तिथं. तर त्यांना 500 रुपये द्या. बोंबलायला 16 रुपये खिशात होते. पेट्रोल एवढं जाळून आलेले आहेत. ते मध्यस्थ हे आत्ताच्या वेळचे तेच आहेत आणि त्यावेळचे रक्कम कमी, आता इकडं जास्त वाढली एवढंच. आता आली पंचायत. मग घरचे हे डिबारचं पत्र आलेलं गावात सगळीकडं कळालेलं होतं. त्यामुळे गावातूनही आम्ही डिबार झालो होतो. म्हणजे बाहेर म्हणायची कशाचं आलंय, भावाला फसवतोय, DSP झालोय म्हणून, पैसे नुसते जाऊन कुठंतरी येतोय जाऊन, असलं वातावरण. आणि साहेब साहेब म्हणायची ती पुन्हा एकदा तुक्या फुक्यावरती आली. मग आता पैसे कुठून द्यायचे. राम म्हणून त्याच्या मोटरसायकलवर गेलेलो. एक बँक मॅनेजर तिथं दत्त मंदिरावरती यायचे, जिल्हा मध्यवर्तीचे जाधव साहेब नाहीत आता ते. त्यांच्याकडे गेलो तर ऊसाचे माझ्या नावावर काय गेलं होतं, ऊस पैसे आले होते, पण घरून सांगितलं होतं 25 रुपयापेक्षा जास्त एका वेळेला द्यायचे नाहीत. त्यांना सांगितलं, खंडाळा ब्रँच होती. मग त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले ठीक आहे, काहीतरी 800 का 900 रुपये माझ्या नावावर बँकेत जमा झाले होते. ते म्हणले साहेब पण भाऊंनी असं असं सांगितलं आहे. म्हणलं मग आता काय, ते पैसे तर देणं भाग आहे. म्हणले असं करतो मी, देतो तुम्हाला ह्यातले खात्यातले म्हणून. जर त्यांनी विचारलं आणि बघितलं खातं तर मी भरतो ते, पण तुम्ही देताय. पण म्हणलं मला मुंबईला जायला पण पैसे पाहिजेत. मग ते काहीतरी 60-65 रुपये त्यांनी स्वतःचे दिले बरं का मला. आणि मग मी तिथं गेलो, त्यांनी बोलवल्याप्रमाणे गेलो. त्या बॅरिस्टरांनी ते 5 गार्डन्सचे तिथं सायनला राहायचे. आता हे फ्लॅट अँड बीट आम्ही काही बघितलेलंच नव्हतं, म्हणजे नावालाच काय माहीत नाही. तिथं जाऊन त्या 5 गार्डनमध्ये बसलो. जाऊन बेल दाबायची, कोणीतरी डोकवायचं त्यांचा शिपाई, थोड्या वेळाने या. पुन्हा असं 5-6 वेळा गेलो. शेवटी बॅरिस्टर, त्यांचं नाव माने, ते आले. त्या बेल वाजवल्यावर, तुला काय आजच सुचलं का इथं यायला. आता त्यांचे सासरे आले होते अकलूजवरून. मटणाचा वास येत होता आणि दुसराही वास येत होता. आता ते म्हणले आज अजिबात भेटणार नाही मी. आणि मी भुकेनं व्याकुळलेलो येऊन बसलो, रडलो. आणि तिथून मग म्हणलं आता तिथून चालत चालत दादर TTच्या तिथं गेलो आणि एका इराणी हॉटेलमध्ये जाऊन बसलो डोकं धरून. त्यावेळेला खारी खूप स्वस्तही होती आणि थोडक्या पैशात भागायचं. मी चहा आणि काय 2-4 खारी मागवल्या, पण डोकं सुन्न झाले. भेटायचं कोणाला ह्या मुंबईत, काहीच माहिती नाही. मग बराच वेळ मी ते खारी आणि चहा काय खाल्ला नाही. म्हणून ते इराणी बाबा आले आणि माझ्या जवळ बसले. हिंदीमध्ये मला म्हणले काय झालेलं आहे. म्हणलं असं असं झालं आहे, पार माझं सिलेक्शन होऊन अशी अशी वेळ आलेली. त्यांनी पाठीवरनं हात फिरवला आणि पुन्हा चहा आणि आणायला लावला, मला खायला लावलं. काय नाही म्हणले, त्यांच्या वरच्यांना भेटायचं आता, तुम कल सुबह जाओ. म्हणलं वरचे कुठं राहतात कुणाला माहिती. मग त्यांनी तसं सांगितल्यावर तिथून फोन होता. आणि एक माझ्याकडं वानखेडे म्हणून माझ्या वेळेला डेप्युटी कलेक्टर सिलेक्ट झाले होते. इंटरव्ह्यूच्या वेळेला आम्ही मागं पुढं होतो. त्याचा नंबर माझ्याकडं होता. ते आधी कुठल्या तरी सेल्स टॅक्समध्ये किंवा कशात तरी होते. मग त्यांना विचारलं, त्यांना फोन करून येते. म्हणले बॅरिस्टर हे डॉक्टर KG देशमुख, बेल हेवन्स बिल्डिंग आहे बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळ, तिथं जा, 3ऱ्या मजल्यावरती आहेत. दुसऱ्या दिवशी अगदी लवकर उठून तिथे गेलो आणि तिथं पोचलो. लिफ्टनं गेलो नाही, लिफ्ट चालवायचंही माहीत नव्हतं. मग जे मजले चढत गेलो, बेल वाजवली, शिपायाने दरवाजा उघडला. साहेब म्हणले कोण आलंय वगैरे. मग मी नाव सांगितलं. ये म्हणले, आत बोलवलं आणि मला म्हणले
तुम्ही तर पोलीस खात्यात जाण्याच्या आधीच भ्रष्टाचार सुरू केला आहे, करप्शन सुरू केलं आहे. तर म्हणलं नाही सर, माझ्या त्या सगळ्या टेम्पररी ऑर्डर आहेत, मग त्या का नाही जोडल्या? म्हणलं टेम्पररी आहे, तुमच्या MPSCच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे क्लिअर की डिस्कंटिन्युअस किंवा टेम्पररी सर्व्हिस दाखवायची गरज नाही. आता हे मी कोणाला तरी सांगितलं असेल, त्यामुळं त्याचा अर्ज झालेला आहे, गावातलंच असेल किंवा शेजारचं असेल. बरं, मग एकतर एवढा तो मोठा फ्लॅट 4 रूमचा, बेडरूम वगैरे, मला म्हणले बस बस. तरी मी काय बसायला बघत नव्हतो. आणि ते म्हणले त्यांना पोहे आणून दे रे, चहा आणून दे. घाबरत घाबरत ते कसं तरी खाल्लं. मला म्हणले आत्ता आपण ऑफिसला जाऊ, बघूया काय आहे ते. मग त्यांच्या गाडीत पहिल्यांदा लाल दिव्याच्या गाडीत मला पुढं बसायला मिळालं. गेलो, जे शिपाई मला त्या MPSCमध्ये हाकलून देत होते ते नेमके बॅगा वगैरे घ्यायला, दप्तर घ्यायला आले होते. त्या उतरलो मी पहिला की मला साहेब आमची नावं विवो काय सांगू नका. म्हणलं तुझं कशाला माझं नाव बदनाम झालेलं आहे ते मला पहिलं काढू दे. आणि हां, त्या इराण्यांनी जर हे नसतं तर डोक्यात आलं होतं की लोकल खाली आत्महत्या करायची. आता आपल्याला कुणी वाली नाही. मग डॉक्टर KG देशमुखांनी तिथं नेलं. बॅरिस्टर PG पाटील त्यावेळेला बोर्डावर आले होते. त्यांनी मला सांगितलं. मग रातोरात मी सातारला आलो, त्या ऑर्डर्स नेल्या आणि तरी वर्षभराने मग माझी ऑर्डर निघाली. असं सगळं. तिथून मग PTCला गेलो. PTCमध्ये आम्ही गोवा नंतर इतर ठिकाणचे अधिकाऱ्यांसह 18 जण होते. त्याच्यातही माझा पहिला क्रमांक आला. त्यावेळेला आमचे अरविंद इनामदार साहेब प्रिन्सिपल होते, म्हणजे DIGची पोस्ट होती. तिथून पुढं त्यांनी मला त्यावेळेला पहिलो आला म्हणून सफारीचं कापड, पेन आणि एक बॅटन दिली होती. सत्कार केला होता. नंतर मग अकोल्याला जिल्हा प्रॅक्टिकल ट्रेनिंगला गेलो. तिथंही बरेच दंगली वगैरे व्हायच्या. शिवजयंतीची प्रत्यक्ष दंगल मला वाटतं 3 मे 84ची, त्यावेळेला ती अनुभवायला मिळाली. PG पाटील म्हणून इन्स्पेक्टर होते सिटी कोतवालीचे. त्यांना आमचे सगळे पोलीस खात्यातले PG ऐवजी पाजी म्हणायचे. ते बसले छकड्याखाली. आम्ही केला गोळीबार खिडकीपुरा मस्जिदच्या तिथे. आणि असे अनुभव येत गेले. पुढं मग वाशिम, कारंजा, चौहट्टा, दहीहंडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी कधी हिंदू मुस्लिम, कधी हिंदू दलित दंगली वगैरे व्हायच्या. ते अनुभवाला DSP अतिशय चांगले होते. आणि कारंजा पोलीस स्टेशन, जे नरसिंह सरस्वती महाराजांचं जन्मस्थान आहे, तिथं 3 महिने इन्चार्ज म्हणून काम करायला मिळालं. आणि पोस्टिंग ते होतं सर? पोस्टिंग म्हणजे टेम्पररी, तुम्हाला इन्चार्ज म्हणून अनुभवासाठी ते तिथं दिलं जायचं. त्यावेळेला मग वेगवेगळे केसेस वगैरे हँडल करायला मिळाले. पण हिरिरीनं सगळं काम करत गेल्यामुळं अनुभवही चांगले गेले आणि शिकायलाही मिळालं. त्याच दरम्यान मग मला राज्याचा प्रतिनिधी म्हणून, प्रत्येक राज्यातनं 29 राज्य होती त्यावेळेला, हॉट स्प्रिंग म्हणून ठिकाण आहे, जिथं 1959 साली चीनच्या ॲग्रेशनमध्ये आक्रमण केलं होतं त्यांनी. CRPFचे 12 जवान मारले गेलेले. तिथं हॉट स्प्रिंग, जिथं -7 टेम्परेचर होतं, तिकडं राज्याचा प्रतिनिधी म्हणून मला जायला मिळालं. आणि जवळजवळ 2.5 महिने तिथं गेलेले. लग्न झालेलं, परंतु तिकडं आणि सगळे -7 टेम्परेचरमध्ये तिथं काढलं. मग ते ॲक्लिमटायझेशनमुळं त्यावेळेला पहिल्यांदा अमरनाथला पायथ्यालाच बालटाल म्हणून आहे, तिथं CRPFचा कॅम्प असतो. तिथं आम्हाला 2 दिवस होतं. त्यावेळेला युनिफॉर्मच्याच बूटवरती चालत 14 किलोमीटर वर आणि 14 किलोमीटर खाली असं अमरनाथला जाऊन दर्शन घेतलं. पुढे एक मग कारगिलला होतो 2-3 दिवस. द्रासला होतो. द्रासला एक द्रुपद कुंड आहे, जिथं द्रौपदी वनवासात असताना येऊन स्नान करायचं असं तिथली आख्यायिका आहे. मी हे सगळं दक्षता मासिकामध्ये लिहिलं होतं. द्रुपद कुंडाचं पाण्याचं टेम्परेचर आपल्याकडं जसं नॉर्मल विहिरीचं आहे, शेजारून
बर्फाचं पाणी वाहत असलं तरी त्या कुंडातलं, आणि मग ते आर्मी वगैरे नेते. मग पुढं लद्दाखला 3-4 दिवस, मग फोबरंग, बाओ, सोकसालू आणि हॉट स्प्रिंग असा घोड्यावरून प्रवास होता. त्याच वेळेला चुसूल, पेंगॉंगचे लेक तेही पाहिलं, जिथं पहिलं 62 सालचं युद्ध वगैरे. जर लांबलेलं आहे सगळं तर असा अनुभव मिळाला. आणि नंतर मग नाशिकला. माणसांमधली माणुसकी जगवून ठेवली अशी बरीचशी देवमाणसं तुम्हाला मिळाली. अशा माणसांचाही आपल्या जडणघडणीत वाटा असतो निश्चितपणे. आणि तुमचं पोस्टिंग, पहिलं पोस्टिंग कुठे होतं सर? आता आपलं प्रशिक्षणातल्या तुम्ही गमती जमती आठवणी तर सांगितलं. पोस्टिंग कुठे होतं तुमचं पहिलं, आणि त्याच्यात राजकीय सामाजिक परिस्थिती, तिथला आदिवासी समाज, याबद्दल जरा सांगा. अकोल्याचं जिल्हा प्रॅक्टिकल ट्रेनिंग संपून मग माझं पोस्टिंग ॲक्च्युली आलं होतं औरंगाबाद शहर, म्हणजे औरंगाबाद सिटीला DYSP म्हणून. पण कुणीतरी तट्टूनी तिकडं नंबर लावला आणि मग मला विचारलं की नाशिक ग्रामीणला दिलं तर चालेल का. तर म्हणलं मला कुठंतरी द्या, 21 दिवस उशीर झाला आहे पोस्टिंग मिळायला. मग नाशिक ग्रामीणला, मग नाशिक ग्रामीणला 14 पोलीस स्टेशन होते. मला कसारा घाटनिम्मा तिथून हद्द सुरू व्हायची. त्या रस्त्यावरती इगतपुरी घोटीवाडीवर आहे, नंतर नाशिक शहर. पुढं मग डावीकडं जर गेलं तर दिंडोडी, वणी, अभोना, कळवण आणि सुरगाणा पोलीस स्टेशन आदिवासी एरियामध्ये. पुढं हायवेनं ओझर, पिंपळगाव, बसवण, निफाड आणि लासलगाव. आणि पुन्हा नाशिक रोड, तालुका सगळं एकदम तोंडी पाठ आहे. नाशिक रोडच्या बाजूनं सिन्नर आणि वावी म्हणजे शिर्डीची बॉर्डर, इकडे ठाण्याची बॉर्डर, तिकडं गुजरातची बॉर्डर, तिकडं मालेगावची बॉर्डर, असा एरिया फिरावा लागायचा. त्यामुळे 20-22 दिवस बाहेर असो. त्यावेळेला शेतकरी संघटना खूप आक्रमक होती, पण जी काय आंदोलनं झाली ती तरी ते चांगल्या प्रकारे हाताळली गेली. आणि त्यावेळेला श्रमजीवी आणि कष्टकरी ही संघटना, इथे एक खुर्ची आहे, श्रमजीवी आणि कष्टकरी अहिल्या रांगणेकर त्या ठाणा नाशिक जिल्ह्यामध्ये खूप त्या संघटना आक्रमक होत्या. म्हणजे जवळजवळ म्हणजे मिनी नक्षलिझमच ते होतं. बऱ्याचदा फॉरेस्ट ऑफिसेसवरती दगडफेक वगैरे झाली तरी एक कौल शिल्लक राहायचा नाही कम्युनिस्ट पक्षाच्या मार्फती. एकदा आणि त्याच दरम्यान 10 एप्रिल 1986 रोजी, म्हणजे त्याच्या आधी 2 फेब्रुवारी 1986 रोजी अयोध्या बाबरी मस्जिदचा इश्यू अलाहाबाद हायकोर्टनं निर्णय दिला होता की तिथलं जी विवादास्पद खोली आहे जिथं रामलल्ला ठेवलेला आहे असं लोकांचं म्हणणं होतं, तो मुस्लिम समाजानं तिथल्या हिंदूंच्या ताब्यात द्यावा असा तो आदेश अलाहाबाद हायकोर्टने काढला होता. पुढे हे प्रकरण जास्त वाढू नये म्हणून पंतप्रधान राजीव गांधींनी त्याचं कुलूप उघडून हे ताब्यात दिलं होतं. आणि त्या प्रित्यर्थ नाशिक शहरात, माझा नाशिक शहराशी एवढा संबंध यायचा नाही, माझा सगळा ग्रामीण भाग होता, पण राहिला नाशिकला. त्यावेळेला तिथे एक हिंदू सुरक्षा समिती, म्हणजे मेजॉरिटी विश्व हिंदू परिषद, RSS आणि शिवसेना त्याच्यामध्ये ती स्थापन झाली होती. आणि त्यांनी 10 एप्रिल 1986 रोजी गुढीपाडवा होता, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटायची. आणि त्याचं ते बोर्ड वगैरे लावलेले होते की अयोध्या येथील श्रीराम, मी ते हायकोर्ट न्यायाधीशांची ज्युडिशियल एन्क्वायरी फेस केल्यामुळे हे सगळं पाठ आहे. 1.5 वर्ष ते तमाशा चालू होता. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आनंदा प्रित्यर्थ गुढीपाडवा दिनांक 10 एप्रिल 1986 रोजी हत्तीवरून साखर वाटणार आहोत. मग ते हत्ती कुठून निघणार, कुठंच पोचणार, ती नेमकी मिक्स लोकॅलिटी होती, मिश्र वस्ती. आणि ते नायकवाडीपुरा, बागवानपुरा,
वाकडी बारव, दखनीपुरा मस्जिद, अब्दुल हमीद चौक, असं सगळं तो एरिया होता. आणि मग ते बोर्ड वगैरे लागले. परवानगी नेहमीप्रमाणे पोलिसांनी काही इतर डिटेल बघितलं नाही. DSPचं तेवढं लक्ष नव्हतं. आणि ती परवानगी कलेक्टरांनी दिली. आणि त्यानंतर मुस्लिम समाजानं एक प्रकटन दिलं की आमच्या धर्माच्या विरोधातला तो निकाल आहे. आम्ही त्या दिवशी आमची घरं आणि एस्टॅब्लिशमेंट काळे झेंडे लावून बंद ठेवणार. त्याच्यातून हळूहळू तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग पुन्हा ते कलेक्टरांनी ती परवानगी, तो मार्ग होता असा नाईकवाडीपुरा, भगवानपुरा, वाकडी बारोद, अब्दुल हमीद चौक, तलावडी आणि पुढं भद्रकाली मंदिर आणि तिथून दामोदर थिएटर वगैरे असा मार्ग होता. मग पुन्हा परवानगी दिली. भद्रकाली मंदिर, दामोदर थिएटर, गाडगे महाराज पुतळा, श्री चित्र मंदिर वगैरे असा रविवार कारंजा. मग राजकारण हे राजकारण असतं. मला नाईकवाडीपुरा आणि त्या बाजूचा बंदोबस्त होता. आणि रेग्युलर DYSP जे होते दिलीप श्रीराव, त्यांना भद्रकाली मंदिरापासून पुढे होता. त्या दिवशी एक रथ आणून ठेवला होता, रामरथ म्हणून, जो गोरा राम मंदिरमधला, तो भद्रकाली मंदिरच्या तिथं ठेवला. आणि शहरातली एवढी माहिती बी नव्हती किंवा अधिकाऱ्यांशी एवढा भेटतील तेवढ्या पुरताच संपर्क, बंदोबस्त मोठा असला तर. तिथं येऊनही काही लोक जमा झाले होते भद्रकाली मंदिरला. पण इकडं पंचवटीमध्ये काय चाललेलं आहे मी बघितलं नाही, कारण सेन्सिटिव्ह एरियामध्ये थांबलेलो. पंचवटीमधून एक रामरथ गोदावरी नदी ओलांडून पळवत आणला गेला. तो आणला गेला कुणी मनोहर जोशी, छगन भुजबळ, तिथले एक नाशिक रोडचे आमदार भिक्षण दोंदे, नंतर दौलतराव आहेर डॉक्टर, चांदवडचे एक कासलीवाल म्हणून जयचंद कासलीवाल आमदार, बरीच होती. गणपतराव काटे BJPचे अध्यक्ष होते, नगराध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, त्या सगळ्यांनी. आणि मी पोचेपर्यंत ते नाईकवाडीपुरा क्रॉस करून बागवानपुऱ्यामध्ये आले. तर तरुण पोरं होती, त्यांनी बागवानपुरा मस्जिदवर दगडफेक सुरू केली. अशोक पाटील PSI, त्यावेळेस स्टाफही कमी. त्याने कळवलं, मी पोचलो तोपर्यंत थोडी दगडफेक झाली होती. मग झाला लाठीचार्ज, नवीन शिपायांनी मारलं. भुजबळ साहेबाच्या इथं एक फटका बसला, मनोहर जोशींना हातावर बसला, सुजलं. DSPंनी तिकडून सांगितलं जेवढे असतील नसतील ते राऊंडअप करा आणि हेडक्वार्टरला आणा. 319 लोक अटक केले. मी घेऊन गेलो. नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी काय बघितलं नाही. शिपायांनी लिहिला रिमांड रिपोर्ट, 7 दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी म्हणून. आता त्यांना ठेवायचं कुठं? मॅजिस्ट्रेट जाग्यावर आले त्यांनी, आणि मी हद्दीत असल्यामुळं मी काय बघितलं नाही. एक लोखंडे म्हणून इन्स्पेक्टर, त्यांनी ते लिहिलं होतं, त्यांनी दिली. 3 दिवस पोलीस कस्टडी. ह्यांना गाद्या बिद्या सगळं द्यावं लागलं. मग ते 4-5 दिवस तो अख्खा जिल्हा बंद, रामरथ जप्त केला म्हणून पेपरला आलं सगळं. त्या पार्श्वभूमीवरती जरा तणाव शहरामध्ये होताच. मग नंतर 10 मे 86ला शिवजयंती मिरवणुका वगैरे असतात. त्याच्या आधी 5 मेला पहाटे म्हणजे 1:12च्या दरम्यानच कळवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक पाले म्हणून गाव होतं. तिथले एका कारखान्याचे व्हाईस चेअरमन साहेबराव पवार देशमुख, त्यांची निवड होऊन 3 आठवडे झाले होते. त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्यांच्या डोक्यामध्ये जी फरशी कुऱ्हाड मारली होती ती पोस्टमॉर्टममध्येच निघाली. नंतर त्या दरोडेखोरांनी त्यांची 3 महिन्याची बाळंत मुलगी होती, तिचं मूल फेकून दिलं. ह्यांची पत्नी त्या अंगावरती पडली, तिलाही खूप मारलं. आणि ते कंट्रोल रूमने सांगितल्यावर मी 1.25 तासात जवळजवळ 90-92 किलोमीटर गेलो होतो. आणि ते दुसऱ्या दिवशी मग तिथं अंत्यविधीला गेलो. तर ते चेअरमन एक ज्ञानदेवदादा देवरे म्हणून होते, कदाचित नाशिकमधले कोण असतील त्यांना माहीत असेल, विठेवाडी कारखाना, तिथले ते चेअरमन आणि साहेबराव पवार देशमुख हे व्हाईस चेअरमन.
काहीतरी बेबनाव झाला होता. ती सुपारी डेकॉयटी होती केस. आणि मग त्या ह्याच्यात मी 4-5 दिवस तिकडंच होतो. अहवा, डांग, सुरत वगैरे इकडच्या तिकडच्या गँगान रात्रभर जागरण. 10 तारखेला आधी मेसेज आला होता की नाशिक रोडला तुम्ही बंदोबस्त, शिवजयंती बंदोबस्त इन्चार्ज आहात. सकाळी पुन्हा 8:30ला आला की नाशिक शहरामध्ये. मग मी गेलो आणि शिवजयंती मिरवणूक सुरू व्हायच्या आधी थोडंसं स्थानिक आमदारांचा पुतण्या आणि एका मंडळाचं हे जरा झालं होतं. ते डॉक्टर दौलतराव आहेर त्यावेळेला त्यांना आम्ही अटक केलेली असल्यामुळे माझ्याशी बोलायचे नाहीत. म्हणजे त्यांना आम्ही अक्षरशः लाह्याचं पोतं उचलून टाकावर डिकीमध्ये तसं उचललं होतं. त्याचा त्यांना फार वाईट वाटायचं. आणि खरं आहे अगदी त्यावेळच्या आमदारांची अशी परिस्थिती होती. आता नाहीत बिचारे. तर त्यांनी ते मिटवलं आम्ही आणि मिरवणूक सुरू झाली. मग त्या अब्दुल हमीद चौकामध्ये जिथं मी खुर्ची टाकून बसलो होतो आणि नंतर थोडंसं ते जे मंडळाने प्रॉब्लेम केला होता ते बघायला पुढं गेलो. तिथे एक गौस गुलाम मोहम्मद नावाचे 77 वर्षाचे, तो दुधाचा कट्टा म्हणून आहे, दूध कट्टा, तिथं दूध विकत होते. ते काही मिरवणुकीतले 2 जण आले. चाचाजी दे दो ना जरा पिना आहे म्हणून प्यायला मागितले पैसे. त्यांनी दिले बिचाऱ्याने काय 2-2.5 रुपये. त्यावेळेला स्वस्त होतं. आणि मग पुन्हा 2 आले. ते चांगला माणूस, ते अतिशय हाजला वगैरे जाऊन आलेला, म्हशी वगैरे होत्या. आणि मग दुसरे आले तर ते बोलले, अरे क्या छत्रपती जी की जयंती मना रहे या शराबी पी रहे. काढली तलवार मागून त्याच्या डोक्यात मारली त्याने, हातातनं कशी तरी ती पिळली. आणि दंगल जे सुरू झाली, द पोलीस फोर्स ॲक्च्युली डिप्लॉयड, म्हणजे बंदोबस्त लावलेला. and the places covered according to the order at Exhibit P462. I do not think, म्हणजे कमिशन म्हणते की I do not think that so far as बंदोबस्त was concerned, any officer, माझ्या व्यतिरिक्त कोणी ऑफिसर, would have done better than what Sri Chauhan DYSP did on that day and at that time when the actual riots took place. म्हणजे प्रत्यक्ष दंगल ज्या वेळेला सुरू झाली ते चव्हाणांव्यतिरिक्त कुणी असतं तरी त्याच्या इतकं बेटर काम केलं नसतं. ही खूप कौतुकास्पद बाब आहे सर, अभिमान वाटतो तुमच्याबद्दल आम्हाला. सर, अशीच एक नाशिकची केस होती. नाशिक इथेच कार्यरत असताना श्री अरुण कुमार वैद्य, त्यांच्या मारेकरी जिंदा सुखा. त्यापूर्वी एक सांगतो. अच्छा, चालेल सर. तर या दंगलीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा राजकीय वातावरण म्हणजे आपल्या बाजूनं वळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. आणि 14 नोव्हेंबर 86ला भुजबळ साहेब, त्यावेळेला शिवसेनेचे महापौर आणि आमदार होते, ते शहरात मोठा त्यांनी सभा घेतली. रात्री 1:30पर्यंत तो बंदोबस्त केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची हर्सुल पेठ तिकडं व्हिजिट होती बोर्ड लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी. आणि एक कोहोर म्हणून गाव होतं, त्या गावात त्यांनी बोर्ड लावायचं ठरवलं होतं. हर्सुलवरून ते येणार होते. तर तिथला प्रॉब्लेम असा झाला होता की पेठ तालुक्याचे एक सभापती सीताराम भोये, मी नावं सांगतो सगळ्यांची, काय घडलेलंच आहे, ते सभापती होते. आणि त्यांचे मोठे भाऊ संपतराव जिल्हा परिषदेला सभापती होते, आदिवासी आणि महिला बालकल्याण. तर त्यांचे एक व्याही कोहोर म्हणून गाव होतं पेठ तालुक्यातलं, लक्ष्मण भिला चौधरी म्हणून नाव त्यांचं. तर ते पंचायत समितीवरती होते पेठला. त्यांनी म्हणलं की आता तुमच्या घरात, ते सीताराम भोये नंतर खासदार झाले, तर आता सभापतीपद मोकळं झालं आहे तर मला ते नको, उपसभापतीपद द्या. ते म्हणले नाही, मी दुसऱ्याला शब्द दिला आहे. मग म्हटले मी चाललो शिवसेनेत. मग त्यांनी भुजबळांना गाठलं आणि त्या गावी बोर्ड लावायचं ठरवलं. राजकारण असं की 14 तारखेला बालदिन, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती दिवस, मग काँग्रेसवाल्यांनी तिकडं मेळावा भरवला नेहरू जयंतीनिमित्त. आणि लोकांना
म्हणजे ते असतेच, मटण बिटन हे झालं, बॅरलनी वाटप झालं. आणि 15 तारखेला हे तिकडं बोर्ड लावायला आल्यावरती सगळी तर्र होती. मी आणि असिस्टंट कलेक्टर जे नंतर चीफ सेक्रेटरी झाले महाराष्ट्राचे, दिनेश जैन म्हणून, आम्ही गेलो होतो संध्याकाळी. कारण दिवसभर एक सातपूरला कस्टडीमध्ये डेथ झाली होती, ते हाताळलं. आणि पडसलगीकर साहेब त्यावेळेला ॲडिशनल SP होते, जे आता मणिपूरची वगैरे तपासात मलाही कधी कधी बोलवलं जातं. तर त्यांनी म्हणले, साहेब तुम्ही गेल्याशिवाय ते मिटणार नाही. तिथे 8:45ला पोचलो. बायका चटणी घेऊन बसवलेल्या आहे, आम्ही बोर्ड लावून देणार नाही. भुजबळ आले, त्यांनाही समजावून दिलं होतं की बोर्ड लावू नका. तेही बोलत नव्हते माझ्याशी, कारण अटक केलेला. मग एक खैरनार आणि एक गायकवाड इन्स्पेक्टर पाठवले होते, त्यांनी समजावून सांगितलं. पण अतिउत्साहात तो बोर्ड काहींनी उचलला आणि लिंबाच्या झाडावर लावला. आणि जे 4,500चा जमाव रात्री 9:15 वाजता तुटून पडला. पण भुजबळांना कसं तरी काढून दिलं. आणि तो जमाव मग माझ्यावरती, पेठच्या फौजदाराचं नाव चव्हाण होतं, पिलेली माझी नेमप्लेट चव्हाण वाचली. माझ्या तोंडावर पहिला फटका, नंतर रक्तबंबाळ झालो. आता ते बसवायचा होता दात, योगायोगानं अजून उघडाच आहे. 2 दात पडले. आणि मग माझ्या पाठीवरती मी खाली पडलेलो, माती आणि तोंड बेशुद्ध अवस्था येते. आणि 22 ओले सोटे मारले होते. पण ते पूर्वी जुडे कराटे वगैरे केलेलं असल्यामुळं वाचलो, डोक्याला नाही मार लागला. आणि त्यावेळेला मात्र वाईट अवस्था माझ्यावरती आली होती. मग 3.5 तास बेशुद्ध अवस्थेतच मला आणलं. आणि पण मी भुजबळ साहेबांना वाचवलं होतं, हे माझं क्रेडिट आहे. आणि त्यांनी ऋणानुबंध नावाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलेलं. खूप छान सर, खूप छान. इतका इंटेन्स अनुभवही तुम्ही हसत खेळत सांगता, ही खरंच कमालीची गोष्ट आहे. से जाऊंगा नहीं, बहुत जनों को मार के जाऊंगा. मग त्यावेळेला तो म्हणला, मैंने DIG अटवाल ठोक्या, सेशन जज ठोक्या. मला अजून आठवते ते काय काय बोललेला. आई बिचारी रडत होती, तू फिकार मत कर, असं तो बोलायचा. आणि मग आता येता ना तिथं आज जायचं तर नेमप्लेट ठेवायची नाही, त्या प्रत्येक रूम चेक करायचं बरोबर आहे का बंदोबस्त. आणि त्या जेलभोवती इकडून एक गाडी रात्रीची आणि दिवसा ती निम्मी फिरणार आणि ती पुन्हा इकडून येणार. कधी ती गाडी पूर्ण राऊंड मारून जाणार, मग ही उलटी जाणार. असं ठेवलं होतं. सगळ्या रायफल वगैरे AK-47 सहित सगळं. आणि दिवसा एकदा चेकिंगला जावं लागायचं मला. रात्री कधी 2:30ला, कधी 4ला, कधी 12ला असं. पण ते काढले 3.5 महिने. तर तेवढ्यात एकदा गेलो, जिंदाच्या त्या सेलच्या पुढं गेलेलो असताना तो म्हणलं, चव्हाण साहेब, ते शीख भाषेमध्ये काहीतरी शब्द बोलला होता, म्हणजे नमस्ते अर्थाने. आणि मला, सिर्फ मुझे यहाँ से निकलने की उतनी मदत करो, मैं आपको 5 किलो सोना दूंगा. त्या काळात म्हणलं, तुझं सोनं घे आणि आमचं पार माती करून टाक. आणि म्हणजे हुशार होते ते. त्यावेळेला बँका भरपूर लुटल्या होत्या मुंबईमध्ये, पंजाबमध्ये, इकडं तिकडं. आणि त्याच वेळेला एक तारसेम सिंग कोहर म्हणून, मग नंतर त्या दोघांना इकडं तारखांच्या वेळेला आणायचे, ते बंदोबस्त द्यावा लागायचा. भीती पुण्यामध्ये रस्त्यात कुठंतरी अडवून नेतील. 2 वेळा मी पण आलो होतो. ते एरवडा जेलमध्ये साक्ष व्हायची त्यांचे हे. नंतर मग त्यांना फाशी दिलं गेलं. ते फाशीवर जाण्यापूर्वी ऑल इंडिया सिख स्टुडंट्स फेडरेशन एक होतं. सगळे हे द्वेषानं पेटलेले लोक होते. ते जीवाची पर्वा नव्हती यांना. तारसेम सिंग कोहरला आणून ठेवलं होतं. साधारण 1.5 महिना होता तो. 26 वर्षाचं पोरगं होतं, 6 फूट 2 इंच. अगदी मी तसले पांढरे कपडे कधी बघितले, इतके स्वच्छ कपडे असायचे त्याचे. क्वालिटी पण चांगली. पायजामा असायचा, डोक्याला ते बांधलेलं. गुरबाणी वाचत बसणार दररोज. गेलं की उभा राहणार, शांत बोलणार.
त्याचाही तो ऑल इंडिया लेवलचा शीख स्टुडंट्स फेडरेशन संपूर्ण त्याच्या अंडर होतं. त्याला मला वाटते त्यावेळेला रिबेरो साहेब तिकडं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. 16 ऑगस्टला त्याला नेहला विमान आलं नाशिक रोड गांधीनगरला. ते आम्ही बंदोबस्त देऊन तिथं पोहोच केलं. 16ला नेलं, 17ला 16ला ती ट्रॅन्झिट रिमांड घेतली त्याची. 17 तारखेला कुठंतरी फिरवून आणलं तिथल्या पोलिसांनी आणि काय गुरदासपूर म्हणून जिल्हा आहे 19ला पुन्हा तिकडं नेलं. आणि आम्ही नंतर बातमी ऐकली की पोलिसांची रायफल त्यांनी हिसकावल्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला. 3 दिवस तो माझ्या स्वप्नात येत होता. तो म्हणजे दररोज गेलं की रात्रीचंही बघायचं आणि दिवसाही बघायचं, दुसरा काय धंदाच नव्हता ना. आणि ते लक्षात यायचं की तो आपल्याशी अतिशय सौम्य होता. आणि आपली पोस्टिंग गडचिरोली येथे होती, तर तिथला अनुभव कसा होता? नक्षलवाद विरोधी अभियान तुम्ही चालवलं त्यावेळेस स्थानिकांचा सहभाग कसा होता की विरोध होता तुमच्या याला कार्याला? नाशिकला भरपूर कामं चांगली केली, नावही झालं तिथं. ॲक्च्युली ग्रामीण विभागाचा प्रमुख असताना मला लोकांनी शहरामध्ये घेतलं. शहरात गोळीबार केला होता, पण लोकांचा आग्रह की नाही त्यांना इथं आणा, त्याच्याशिवाय शहर सरळ होणार नाही म्हणून. आणि नंतर मग चांगलं काम केलं. शेवटी मार्च 89ला पंतप्रधान राजीव गांधी ओझर एअरपोर्टवर येणार होते आणि तिथून मग त्यांचं विमान तिथं उतरणार होतं आणि दुसरं हेलिकॉप्टरने ते अक्कलकुवा नंदुरबार तिकडं ते कुपोषणाचं होतं त्यावेळेला त्या याला जाणार होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त एकदा सिन्नर तालुक्यात पण ते आले होते. तिथून सातारा 2 वेळा त्यांचा 3 वेळा तसा बंदोबस्त करायला मिळाला. तर तिथं ते येण्यापूर्वी आमचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आपल्या पुण्याचेच RS कुलकर्णी साहेब आलेले होते. गफूर साहेब, हसन गफूर माझे DSP होते. आता मला बघितलं, तब्येत वगैरे चांगली, आणि आले माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणले मला तुमच्यासारखे अधिकारी गडचिरोलीला पाहिजेत. मी गेलो, म्हणलं आता काय खरं नाही, DGंना काय नाही म्हणणार. गफूर साहेब तेवढ्यातनं म्हणले त्याचं काम खूप चांगलं आहे, मला मालेगाव प्रॉब्लेमॅटिक आहे, मालेगावला मला पाहिजे होतं. प्रमोशन झाल्यावर तिथं देऊ. आणि मग गडचिरोलीला पोस्टिंग झाली. गडचिरोलीची पोस्टिंग अतिशय हार्ड होती. 89ला गेलो आम्ही. 7 एप्रिल 89ला मी जॉईन झालो होतो. एवढा रस्त्यांवर निदान विदभर तरी फुपाटा असायचा अशी परिस्थिती. खाण्यापिण्याचे एकदम हाल. तशाही परिस्थितीत काढण्याशिवाय गत्यंतर नव्हता. धाटे बांधले जायचे. बसलो 2 रात्री काढल्या आणि तिथले डास एवढे मोठे मोठे असायचे, फोडून काढलं. जंगलात बसण्याशिवाय गत्यंतर. 1 दिवस आणि 2 रात्री काढल्या. तो काय आला नाही. मग आम्ही फॉरेस्ट रेस्ट हाऊसवरती जरा चेकिंग केलं. तिथं DFO होते, ते नंतर सस्पेंड बी झाले. नवीन कुमार म्हणून होते मेरठचे. ते 7.5 लाख रुपये त्याला देण्यासाठी थांबले होते. ह्या आदिवासींना समजा 1 लाख झाडं लावली, त्यावेळेला 7-7.5 रुपये दर होता खड्डा खोदायला. झाड लावल्यानंतर काहीतरी 11 रुपये 20 पैसे त्या लोकांना मिळायचे प्रत्येक खड्ड्याचे. पुन्हा पाणी घालायचं, ते पालापाचोळा भरायचा. मग ते 1 लाख लावली, ते कोणी बघूच शकत नाही ना. व्हेरिफिकेशन कोणाकडे आहे? 70,000 भागत होतं. मग ते पैसे काढायचे आणि ह्या नक्षलवाद्यांना द्यायचे. म्हणजे यंत्रणाही बऱ्याचशा मिक्स होत्या. मग ते आम्ही रेड केली, पण त्याच्यावरनं बरंच ते भांडण वर मुंबईपर्यंत गेलं. आमचे ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट गेले. आणि एक दिवशी आम्ही असेच व्हॉलीबॉल खेळत होतो. टी-शर्ट, जीनची पॅन्ट, स्पोर्ट्स शूज. आणि अचानक बातमी आली की चिंतलपेटा जामगाव जंगलामध्ये नक्षलवादी मीटिंग घेणार आहेत म्हणून एक सायकलवर आला होता माणूस. त्यांनी सांगितलं. ॲक्च्युली आता व्हॉलीबॉल वगैरे खेळून घाम गाळून हातपाय धुवायचे. आणि त्या दिवशी आधी काही काळ मटण खात नव्हतो, पण त्यावेळेला
खात होतो. तर त्या शिजत होतं. अहेरी म्हणून गावात आम्ही होतो. इथं आपल्याकडं पुण्याला ॲडिशनल कमिशनर आनंद शिंदे म्हणून होते, त्यांच्या घरी ते चाललो होतो. तेवढ्यात आता नक्षलवाद्यांबाबतची माहिती मिळाली म्हणून सगळे आम्ही टीम तयार केली आणि गेलो. 7 किलोमीटर त्या जंगलात चालत गेलो. 46 डिग्री टेम्परेचर, पाणी होतं नव्हतं ते संपलेलं. आता कुठले आलेत नक्षलवादी म्हणून सगळी टीम म्हणायला लागली. 4 DYSP होते, मी ॲडिशनल SP होतो आणि 13 लोक होतो. SRPFचे पण होते जेव्हा. आणि थांबत थांबत मागची काही रेंगाळली, ज्याला कधी सवय नाही जंगलातली अशी परिस्थिती. आणि अचानक नक्षलवादी दिसले. ती मीटिंग घेत होते. मग तिथनं रांगत ट्रेनिंग नावाची काही चीजच माहीतच नव्हतं. रांगत गेलो आणि एक ओहळ होता, तो साधारण इतका खोलीचा होता. त्याच्यात बसलो जवळजवळ 1.25 तास. मग एक बाई आणि एक मुलगा आला. ते लाकडाचा ओंडका त्यांनी डोक्यावर घेतला आणि त्या मुलाला दिला आणि ते बिचारे निघून गेले. पण नंतर एक नक्षलवाद्यांशी सामील असलेलाच पोरगा तो आला आणि मग त्याला मी असं केलं, बोलू नकोस काय. पण त्यांनी बाहेर जाऊन 2 सेंट्री म्हणजे पहारेकरी, भाताची खाचरं वगैरे होती, सागवानाची झाडं होती, त्याच्या आड होते ते. तोपर्यंत आम्हाला दिसले नव्हते. त्यांच्या दोघांच्या मधून गेला आणि मग त्यांचे इशारे सुरू झाले, जसे पारधी लोक वगैरे करतात, चिक 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 वगैरे अशा त्या शिट्टी टाईप. आणि तो संदेश पण इकडं जोरजोरात पोलीस पाटलाला मारणं चालू होतं, का तर तो माहिती देतो पोलिसांना खबरे आहे म्हणून. लहान मुलं बी होतीत. एक तो जादूगार बी आणलेला होता तिथं, कारण आज बिजगराचं पिल्लू मिळालं होतं, डमरू मिळालं होतं नंतर. मग ते तिकडून आले. मग माझ्या शेजारी देसाई नावाचा PSI होता. मी म्हणलं तू त्याला टिपायचं, ते येईल पळत त्याला. त्याच्याकडं रायफल चांगली होती, माझ्याकडे एवढी चांगली नव्हती. आणि मी मुलं आहेत तिथं, मी त्या झाडावरती फायर करेन म्हणजे त्यांना पोलीस कुठल्या बाजून आलेत ते कळेल. आणि त्यांनी ते पिट्टू रायफली सगळ्या लांब ठेवलेल्या होत्या. तो जवळ आला तसं हिम्मत वासुदेव देसाई, त्याचं नाही आता वारले बिचारा, माहीत असतील कदाचित, गरडला माहीत असतील. हां, तर त्याला त्यांनी फायर केला तसं, आणि मी इकडं समोर फायर केला. माझ्या डाव्या बाजूलाही DYSP पाटणकर, गेडाम म्हणून हवालदार असे होते, मागं काही होते. आणि मग त्यांना कळालं ते इकडून आलेले. त्यांनी रायफली घ्यायला येत नाहीत कारण राऊंड फायर होत आहेत. मग ते पण असे क्राउलिंग करत झिकझॅकमध्ये ते कसे तरी पोचले आणि आमचा क्रॉस फायर चालला. जवळजवळ 1 तास 10 मिनटं चालला होता. त्याच्यातनं मी आणि देसाई 40 फूट पुढं गेलो होतो, पण मोठं झाड होतं म्हणून वाचलो. त्याच्यावरती 39 राऊंड फायर झाले होते त्या झाडावरती, परमेश्वर कृपेन. पण त्याच्या आधी एक आमचा पांडुरंग आलम नावाचा एक शिपाई, त्यात मागून यायचं म्हणल्यावर जेम्स बॉन्ड टाईप, मी म्हणतोय अरे काय जेम्स बॉन्डचा बाप आहेस का म्हणून, तेवढ्यात त्याला इथं एक राऊंड फायर लागला, पण तो वाचला. त्याच्यामुळे आमचे 3-4 लोक त्याला जखमी अवस्थेत घेऊन गेले. आणि मग 2 बॉडीज मिळाल्या आणि एक अजून जखमी होता, त्याला पण त्यांनी बरोबर खेचून घेतला. साधारण 1:30 ते आम्ही 4:15 पर्यंत इथं होतो. इतिहासात पहिल्यांदा नक्षलवादी कोण आहेत हे बघितले. आणि मग त्याच्यावरनं जरा एक चंद्रपूरच्या आमदारांनी पुन्हा विधानसभेत बराच हलकल्लोळ केला, कारण 12 बोर जे असते आपली साधी रायफल, त्याचे राऊंड एक दर्शना दुर्गे आणि एका मुलीला, आणखीन तिचंही नाव प्रजा काहीतरी होतं, तिला लागलं होतं. मग त्यानंतर आम्ही सांगितलं की पोलिसांकडे हे राऊंडच नसतात, आणि मग त्याच्यातनं आम्ही वाचलो. तर अशा गडचिरोली कुठल्या गावात वगैरे गेलं तर सगळी आंधळी पांगळी लहान मुलं, नागडी उघडी तीच भेटायची. आणि खेड्यात गुळाची बिस्किटं, शेंगदाणे फुटाणे
आणि एवढं फिरून आलेलं असायचं घामाघूम, ते तेवढ्या खाण्यावरती काढावं लागायचा दिवस असा तो अनुभव होता. पण नंतर पुन्हा गडचिरोली ते नागपूर जाताना आमच्या पहिल्या मिसेस ॲक्सिडेंटमध्ये गेल्या. तो एक अतिशय दुर्धर असा प्रसंग माझ्यावरती उद्भवला. माझ्या पत्नी गेल्यानंतर त्यांच्याच नात्यातल्या आमच्या ह्या आत्ताच्या पत्नी यांनी खूप मोठी साथ मला दिलेली आहे. आणि त्यावेळेला 2 मुली होत्या, नंतरही एक मुलगा आणि मुलगी झाली. घरातलं वातावरण आणि सगळं सांभाळणं हे त्यांनाच करावं लागायचं. आणि कुणीही म्हणणार नाही की ही 4 मुलं 2 आई वेगवेगळे आहेत असं वातावरण नेहमी त्यांनी ठेवलं. आणि त्यामुळंच मी हे सगळं मिळवू शकलो आणि करू शकलो असं मला वाटतं. आपण जीवावर खेळून सुद्धा शासनाला आपल्याला सांगावं लागतं की आम्ही काय केलं, कसं केलं, त्याची माहिती द्यावी लागते. आणि त्याच्यातूनही आपण सांगितलं की वहिनी साहेब गेल्या, फारच दुःखद गोष्ट आहे ही. तर सर, आपलं पोस्टिंग बुलढाणा, सांगली, अहमदनगर होतं, मुंबई होतं. तर तिथे कसा अनुभव होता? ही शहरं गडचिरोलीपेक्षा फार वेगळी, तर तिथला अनुभव नक्कीच वेगळा असेल. गडचिरोलीच्या ॲक्सिडेंटनंतर मी 3.5 महिने वाईट अवस्थेतच होतो. मनस्थिती वाईट होती. म्हणजे राजीनामा देण्याच्याच तयारीत होतो. पण आमच्या बहिणी आणि बाकीच्या नातेवाईकांनी, सगळ्यांनीच, मित्रमंडळींनी मला असं करू नको म्हणून सांगितलं. आणि माझी बदली त्यावेळेला नगरला झाली होती. त्या वर्षभराच्या कालावधीत त्यावेळेला पंतप्रधान राजीव गांधींचं ते त्यांच्या बॉम्बस्फोटामध्ये मरण पावले होते. आणि त्या पार्श्वभूमीवरती झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये तिथली एक यशवंतराव गडाख विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील ही इलेक्शन गाजलेली मी पूर्ण हाताळली होती. नंतर मग बुलढाण्याला बदली झाली स्वतंत्रपणे DSP म्हणून. तिथे असतानाच बाबरी मस्जिद डिमॉलिशनचं झालं. योगायोगानं ते 6 डिसेंबर 92ला झालं होतं. पण मी अकोल्याला असताना माझी आणि, आता नाव घेतो, तत्कालीन खासदार पांडुरंग फुंडकर, आपल्या BJPचे खासदार होते, त्यांची अकोल्याला असताना ओळख झालेली होती. आता आपलाच माणूस बुलढाण्याला आलेला आहे म्हणून त्यांनी हक्काने मला एकदा फोन केला की एक इंगळे हवालदारांच्या पत्नीच्या ट्रीटमेंटसाठी त्याची बदली खामगावला करावी. म्हणून मी त्यांना चहाला बोलवलं. आणि त्यांनी मला हिंट दिली होती 2 डिसेंबरला की बाबरी मस्जिद पडणार आहे. त्या तुम्ही म्हणलं असं झालं तर सगळीकडे दंगे होतील वगैरे, म्हणे पडणार आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं. मग आम्ही तयारीत होतो. आणि दुर्दैवानं देशातली पहिली जातीय दंगल बुलढाणा जिल्ह्यात मलकापूरला जाळपोळ वगैरे झाली होती. पण मी तयारीत असल्यामुळं 6-7 ठिकाणी गोळीबार झाले माझ्यात. पण फक्त नुकसान 1,83,862 रुपयाचं झालं होतं. आणि शेजारच्या अकोला जिल्ह्यात मी त्यांना सूचना दिल्या होत्या की होईल. जळगावलाही कळवलं होतं. जळगावला दीपक जोग म्हणून माझेच मित्र DSP होते, त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती. पण अकोल्याला घेतली गेली नाही. अकोल्याला अक्षरशः टेम्पो लावून काजू, बदाम, घड्याळं, सोन्याचे दागिने पळवले होते. आणि एकूण 22 कोटीचं नुकसान झालं. आणि आमच्याकडं 1,50,000 लाखाचं झालं. नंतरही मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं त्यावेळेला झालं आंदोलन, तेही व्यवस्थित हाताळलं. आणि बुलढाणा जिल्हा तसा पाहिलं तर सरळ करूनच मग माझी मुंबईला बदली झाली. मग मुंबईला मुलुंड आणि चेंबूर या 2 ठिकाणी काम केलं. खूप काम करावं लागलं कारण नुकतेच बॉम्बस्फोट झालेले होते 12 मार्चला.
त्या पार्श्वभूमीवरती दर आठवड्याला मोहल्ला कमिटी मिटिंग वगैरे घेऊन लोकांमध्ये समझोता करायचं काम केलं. जे जे गुंड गुन्हेगार आहेत त्यातले 27 वेळा एन्काउंटर झालं आमचं, चकमकी. त्याच्यात 34 गुंड मारले गेले आणि ती यशस्वी कारकीर्द तिथं केल्यामुळं सांगलीला गेलो. सांगलीला पुन्हा 2 वर्ष होतो. त्यावेळेला दुर्दैवी अमृता देशपांडे मर्डर केस माझ्याच वेळेला झाली होती. अतिशय निष्पाप मुलीचा तो मर्डर होता, पण आम्ही तो व्यवस्थित प्रकारे तपास केला आणि त्या गुन्हेगाराला 21 वर्षाची शिक्षा होईल असं काम केलं. आणि एक दुसरी मोठी गँग त्यावेळेला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला कार्यरत होती, जिनं गुलबर्गा जेलमध्ये ते अटकेत असताना बॉम्ब टाकून 3 पोलीस मारले होते. नंतर एका विजापूरमध्ये एक DYSPने एक ड्रायव्हरचाही मर्डर केला होता. ती गँग आमच्या हद्दीत उमदी पोलीस स्टेशन जत तालुक्यात तिथं घुसली होती. त्यातला पहिला श्रीशैल शांतप्पा चडचन, ज्यानं एक 500-550 एकर जमीन असलेला जमीनदार कर्नाटकच्या हद्दीत, विजापूरच्या हद्दीत, ज्यांच्या घरी सगळे चीफ सेक्रेटरी, सचिव, स्वतः मुख्यमंत्री, राज्यपाल आराम करायला यायचे, कुठंच मिळणार नाही इतकं चांगलं होतं. त्या जमीनदाराचा मर्डर ह्या गँगनी केला होता. कारण हे होतं की ह्या श्रीशैलचे वडील जे शांतप्पा होते ते दररोज ते जमीनदार घोड्यावरून आपल्या शेतामध्ये रपेट मारायचे आणि त्याचं खोगीर लावायचं, रायफल द्यायचं पुसून हे करून ते काम शांतप्पा करायचा. ते एकदा काहीतरी हुक निसटला आणि जमीनदार पळत्या घोड्यावरनं पडले, हात मोडला. मग ते चांगले होऊन आल्यावर त्यांनी फटकावलं त्याला, शांतप्पाला. ते स्प्लीन रप्चर होऊन रक्ताच्या उलट्या होऊन मेला होता. ते यावेळेला तो श्रीशैल 7-8 वर्षाचा होता. ह्याच्यावर एक अख्खा पिक्चर निघेल अशी ती स्टोरी आहे, थोडक्यात सांगतो. ते श्रीशैलनी ते बघितलं, आई तिथंच काम करत राहिली. हा 18-19-20 वर्षाचा झाला आणि मग त्याच रायफलनी जमीनदार मारला गेला आणि त्यामुळे त्या अख्ख्या कर्नाटकात त्याची दहशत झाली. आणि ते वीरप्पनकडून हत्यारं आणायचे, खंडणी मोठ्या प्रमाणात गोळा करायचे. आणि त्यातलं पहिलं एन्काउंटर श्रीशैल शांतप्पा चडचनचं सोलापूर जिल्ह्यात जाऊन तोंडले गावाच्या हद्दीत मी केलेलं आहे. आणि मग आम्ही 5ही जिल्हे, गुलबर्गा, विजापूर, सोलापूर, सांगली आणि बेळगाव, एकूण 28 जणांपैकी 17 जणांचे एन्काउंटर झालं. नंतर मग रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीत शांत जिल्हा होता. पुन्हा मग नगर जिल्ह्यामध्ये बदली झाली. नगरलाही एक पुणतांब्याला गोळीबार गेल्या झाला होता. असं साधारण कारकीर्द होती. पण राजकीय पुढारी वगैरे ऐकत होते. आपण समजावून दिलं तर निश्चितपणे सांगत होते. सौहार्द चांगला होता. आणि शेवटी लिडरशिप महत्त्वाची असते, ती दिली की पोलीस सगळे कामाला चांगले राहतात. तर मी एक उदाहरण देतो. ज्या वेळेला 12 सप्टेंबर 2001, ज्या दिवशी जागतिक व्यापार केंद्र अमेरिका याच्यावरती विमानाने हल्ला केला अल-कायदाच्या लोकांनी, ओसामा बिन लादेनची ती संघटना, आणि सगळीकडं अमेरिकेत हाहाकार झाला होता. म्हणजे आपण सुद्धा बघताना सगळ्यांनीच बहुतेक बघितलं असेल, विमान येते आणि त्या ह्याला लोक वर्ण उड्या टाकतायत, लोंबकळतायत, अशी परिस्थिती होती. भयानक होतं ते, खूप भयानक. तर त्या ह्याच्यावरती नगरला 12 ऑक्टोबर बरोबर महिन्यानं ओसामा बिन लादेनच्या समर्थनार्थ नमाज पडल्यानंतर मुस्लिम समाजातले काही तरुण मोर्चा काढून घोषणा देणार आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली होती. मी नगर शहरातच होतो. माझे बाकीचे असिस्टंट, एक जण तिकडं नेवासा शेवगावला होता, श्रीरामपूरला, आता औरंगाबादला कमिशनर आहेत ते प्रवीण पवार श्रीरामपूरला होता, संगमनेर एक प्रॉब्लेमॅटिक तिकडं काही पाठवले होते. आणि मी शहरात होतो तोपर्यंत काही दिसलं नाही. म्हणून 1:30-2 वाजता मी जेवायला बंगल्यावर जायचं. DSP ऑफिस आणि बंगला एकाच कंपाऊंडमध्ये. मी गेटमध्ये पोचलो आणि वायरलेसवरून कळलं की मोर्चा निघाला आहे म्हणून.
मी तिथूनच कळवलं वायरलेसवर अजिबात सोडायचे नाहीत, कारण ओसामा बिन लादेनचा आणि या महाराष्ट्राचा नगर सिटीचा काही संबंध नाही. मग ते घेऊन आलो आम्ही. मला वाटतं 136 का 126 लोक शेवटपर्यंत होते अटक केलेले. आधी 500-700 होते, पण ते काही पोलिसांनी कव्हर करायला लागल्यावर पळायला लागली. नंतर घोषणा बंद केल्या, व्हिडिओग्राफी केली, पुरावा तयार करून घेतला. तिथे एक आमदार शिवसेनेचे अनिल राठोड होते, त्यांनी मोर्चा काढला. मग ते काय जातीवरून वगैरे शिवेबिवी दिली, त्यांनाही उचललं आणि त्यांच्याबरोबर 50 लोक हेडक्वार्टरला नेऊन टाकले. साधारण ते मोर्चा घेऊन आम्ही 4-4:30 सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला पोचलो. आणि मग फोन सुरू झाले की जास्त कठोर ॲक्शन नको, असं तसं. भुजबळ साहेब बोलले माझ्याशी, त्यांचे PA बोलले, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसनी मला शिव्या घातल्या. मला म्हणले, आय थिंक यू वॉन्ट टू बर्न नगर सिटी ॲज वेल ॲज होल नगर डिस्ट्रिक्ट. मी म्हणलं, इट्स माय सबमिशन दॅट सम ॲक्शन हॅव टू बी टेकन, अदरवाईज इट विल डेफिनेटली बर्न सर. ते ऐकत नव्हते. न्यू स्टार्टर SP वगैरे मला म्हणले. आणि मी ते 126 लोक, मग त्यावेळेला माणिकराव ठाकरे गृहराज्यमंत्री होते, त्यांचा फोन आला होता. पुन्हा बरेच असे फोन आले, 25-26 फोन आले. आमदारांचे तिथले आले, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, ही सगळ्यांनी प्रयत्न केले. मी काय ऐकत नव्हतो. बाळासाहेब विखे पाटलांचाही फोन आला. मग काय ऐकनात म्हणल्यावर मग त्यावेळचे CM होते विलासराव देशमुख साहेब, त्यांच्या PAचा फोन आला, साहेब बोलणार आहेत म्हणून. मग मला विचारलं, मला बोलताना बोलले, अहो DSP साहेब, अहो नगरचे DSP, काय ऐकायचंच नाही ठरवलं आहे का? तर मी म्हणलं, तसं नाही सर, एकच माझी विनंती आहे. म्हणलं, तो ओसामा बिन लादेन ज्यानं अमेरिकेमध्ये जागतिक व्यापार केंद्रावरती हल्ले घडवलेत, त्याचा आणि इथला आपला काही संबंध नाही. जर आत्ता ॲक्शन घेतली नाही तर महाराष्ट्रात कुठं ना कुठं हे होत राहणार, कारण तरुण पिढी ही नेहमी भयकेवामध्ये येते आणि हे जुने लोक करत असतात, असं मी बोललो. मग म्हटलं, थोडीफार तरी ॲक्शन होऊ द्या सर, आपली परवानगी असेल तर होईल. ठीक आहे करा, पण जास्त काय कठोर नको. आणि करून हो खो खो करून हसले आणि फोन ठेवला. म्हणजे असेही पुढारी त्यावेळेला होते. मी नेहमी हे उदाहरण देतो. आणि मग मी त्यांना ते JMFC आले, त्यांच्या मार्फतीनं ते पेश केलं गेलं. आणि तिथून मग पुन्हा याला आता ठेवायचे कुठं, 126 होते. मग येरवड्याला विचारलं तर म्हणले, आम्ही जेवण काय देणार नाही. म्हणलं, देतो आम्ही इथं भाजी भाकरी. आणि मग इकडं पाठवले. मग ती खोटी नावं दिली होती, फिंगरप्रिंट्स घेतल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी पोलिसांची टीम कोर्टाच्या परवानगीनं पुन्हा पाठवली, पत्ते हे घेतलं. शेवटचा माणूस मग 32व्या दिवशी सुटला कोर्टातनं. पुन्हा त्या नगर जिल्ह्यात कुठंही असले धंदे झाले नाहीत. पण हे घडलं होतं 12 ऑक्टोबरला. 19 ऑक्टोबरला मालेगावला ओसामा बिन लादेनचे T-शर्ट घालून नमाजाला लोक आले होते. तर मग मी त्या DSPंना माझ्या आईजींनी सांगितल्यामुळे फोन केला. तर ते मला म्हणले, चव्हाण साहेब, माझा जिल्हा मला चालवू द्या. मग ते एका दिवसात सुटले. पुन्हा 19 नंतर शुक्रवाराला तो 26, त्या दिवशी दसरा होता. त्या दिवशी पॅम्पलेट्स वगैरे ते फोटोचे वाटत होते. त्याला संपवतोय. हां, संपवणारच आहे, मलाही माहिती आहे, अंदाज आहे. हे म्हणून नाही सर, सगळे आलेले लक्षात आलं. आणखी आता ते सांगावंच लागते, त्याला काय करणार. आणखी एकदा पार्ट मग खरंच होऊ शकतो, इतके किस्से आहेत सरांकडे. 19 ऑक्टोबरला 26ला दसरा होता. त्या दिवशी पॅम्पलेट्स वाटत असताना SRPFचे लोक दोघं नेमके होते आणि त्यांनी ते घेताना ते फाटले. आता तेही तरुणच होती पोरं, मुस्लिम समाजातली. त्यांनी ते चिडला आणि ह्यांची रायफल खांद्याला अडकवली, ती ओढली, बटणं तुटली. त्यांनीच त्या शिपायाला मारायला सुरुवात केली. जी दंगल जी पेटली ती 21 दिवस
मालेगाव आणि आजूबाजूचा चांदवड, कळवण, देवळा, जायखेडा, रिधोरा, धुळे भाग सगळा पेटला होता. म्हणजे काही ठिकाणी ते कारखाने कपड्याचे जाळले गेले झाले. मग तर आमच्या ज्या DGंनी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, पोलीस महासंचालकांनी मला वाटेल ते शब्द करून दाबलं होतं, ते त्यांना 7 दिवस तिथं मुक्काम करावा लागला. दुसरे बाकीचे अधिकारी तरी आमच्या आयजींना इथं दगड एक लागला होता, ओठ चिरला होता. नंतर एक ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ज्यांचं गुन्हे आणि कायदा व्यवस्था बघायचे बालीसाहेब, ते मला कोल्हापूरला, सांगलीला असताना IG होते कोल्हापूरला, ते बंदोबस्त संपून शिर्डीला आले होते. त्यावेळेला आम्हाला दोघांना बोलवलं होतं, मुक्कामी होतो आम्ही. तर मग नंतर त्यावेळेला पुण्यामध्ये एक असाच सो कॉल्ड हिंदू संघटना म्हणणारा आहे देसाई, त्यांनी बघा मंडईमध्ये नासकी अंडी गणपतीच्या तिथं टाकली होती. त्याच्यावरनं इथं मोठा लॉ अँड ऑर्डर झाला होता. तेच 2 प्रॉब्लेम त्या वर्षातले म्हणजे मोठे झाले होते. मग आमची जानेवारीमध्ये राज्याची क्राईम कॉन्फरन्स तिथं असताना ज्या DGंनी आणि यांनी मला नावं ठेवली होती त्यांनाच सांगावं लागलं की ती चव्हाण हॅड डन एक्सलंट वर्क, अदरवाईज इट वुड हॅव स्प्रेड इन दी होल महाराष्ट्र, असं म्हणून CMच्या हस्ते गुच्छ दिला. भुजबळ त्यावेळेला हे होते. अशा सगळ्या कर्मकहाण्या आहेत. पण जे काय काम करायचं ते मी हिरिरीने आणि प्रामाणिकपणे केलं. म्हणजे पैशाची आशा वगैरे या दृष्टीनं कधी कुणावरती अन्याय केला. आणि तुमची कुशाग्र बुद्धिमत्ता तर आम्ही पाहिलीच. कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, किती दंगलीमध्ये कितीचं नुकसान झालं हेही सरांना अगदी तोंडपाठ आहे. फिगर्सचे परफेक्ट आहेत सर. आणि जिथे जिथे तुमची पोस्टिंग झाली तिथे तिथे कायदा आणि सुव्यवस्था एकदम चोख तुम्ही त्याची जबाबदारी बजावलीत आणि ती शाबूत ठेवलीत. सर, आपलं पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई म्हणजे रेल्वे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलं तुम्ही. हो. तर हा अनुभव फारच वेगळा असेल, कारण की रेल्वे हे पूर्ण वेगळं डिपार्टमेंट आहे. निश्चितपणे वेगळा आहे. तर तो अनुभव कसा होता सर? नगरवरून नंतर माझी रेल्वेला बदली झाली. DCP रेल्वे म्हणून, म्हणजे रेल्वे पोलीस कमिशनरच्या आधी मी DCP डेप्युटी कमिशनर रेल्वे म्हणून पण काम केलं. आणि तिथूनच मग मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून जवळजवळ 3 वर्ष 5 महिने 11 दिवस एकाच पोस्टवरती होतो. तिकडं तो कांदिवली बोरिवली भाग, आणि चांगलं तिथलं टेन्युअर माझं राहिलं. मग तिथलं झाल्यावर मग ठाण्यामध्ये ॲडिशनल कमिशनर आलो. आता सांगू नये, पण राज ठाकरेंना त्यावेळेला मला अटक करावी लागली होती. ते कल्याण भिवंडी एरिया एक प्रॉब्लेमॅटिक होतं, पण व्यवस्थित हँडल झालं. आणि मग पुन्हा ते DIGचं प्रमोशन होतं. नंतर IGP झालो. IGP झाल्यावरती रेल्वे पोलीस कमिशनर म्हणून मला दिलं. रेल्वेचं तसं सुपरविजन करणं फार अवघड असतं, कारण सगळं धावत्या रेल्वेमध्येच असते. बऱ्याचदा आपण अशा डेड बॉडीज पेटीमध्ये टाकून आल्या, हे झालं, प्रत्येक गोष्ट उघडकीला आली. आणि आमचेही लोक ते पोलीस शिपाई हवालदार कधी कधी वरचे अधिकारी सामील होऊन बॅगा चेक करायचे, तुमच्या ह्याच्यात गांजात सापडला आहे, ड्रग्ज सापडले, दारूच्या बाटल्या सापडल्यात, फॉरेन लिकर सापडली, असं करून कधी कधी ते करायचे. पण ते बराचसा चेक ठेवला होता. ॲक्सिडेंट्स महत्त्वाचे खूप व्हायचे, आणि त्याच्यात नुसती रेल्वे पोलिसांचीच ती जबाबदारी नसते. ते एक रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असतो RPF, ते बऱ्याच या गोष्टींना हे होतात. कधी कधी एखादे लेडीज असेल, पुरुष असेल, विशेष करून लेडीजच्या अंगावरती दागिने वगैरे असायचे, कधी कधी त्याही काढून घेतल्याच्या घटना घडायच्या. पण त्याच्यावरती खूप नियंत्रण आलं. आणि मुख्य म्हणजे मी गेलो होतो ते 26 नोव्हेंबर 2008ला जे ही गँग घुसली होती ना, बोटीनं येऊन बदवार पार्कला उतरलेले, कोणतं हॉटेल ते फॉरेनर्स मारले, ताज नाही, ते दुसरं पहिलं बदवा काहीतरी असं, ते एडल फोर्स,
हां, तर तिथं त्या कॅन्टीनमध्ये लिओ त्या तिथून मग CSTला आले होते. तिथला आमचा इन्स्पेक्टरही मारला गेला होता. आणि मग पुन्हा तिकडं याला ग्रँड ट्रंक हॉस्पिटलला गेले, जिथं आत्ताचे सदानंद दाते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ते वर होते. हालचाल दिसली म्हणून खालून बस्ट आला, घाबरले सगळे. मग ते त्याच्यात विजय साळसकर, हेमंत करकरे वगैरे ते गेले. त्यावेळी मी ठाण्याला होतो आणि मग त्या बेसिसवरती मला रेल्वेला दिलं होतं. पण अतिशय चांगलं टेन्युअर गेलं आणि सगळी हे केली. आणि मी आमचेच लोक नाही, पण RPFवाले काय काय अधिकारी फार SP रँकच्या अधिकाऱ्यांपर्यंत केसेस घातल्या होत्या. आणि त्यावेळेला RPFचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रणजित सिन्हा म्हणून होते. ते नंतर CBIचे डायरेक्टर झाले. ते नीट लोक वागत नाहीत म्हणून त्यांनी जेवायला मला बोलवलं होतं, तरी निषेध म्हणून मी त्यांना फोन केला की मी येणार नाही, ही अशी नालायक फोर्स आहे म्हणून. तर असा तो एक काळ गेला. मग तिथून माझं पुन्हा कोल्हापूरला पोस्टिंग झालं. कोल्हापूर IGP म्हणून. खूप मोठा एरिया आहे हा. टोटल 1,51,000 चौरस किलोमीटरचा एरिया आमच्या अंडर होता. त्यावेळेला आमचे गरडसाहेब लोणी काळभोरला होते, बाकीचे होते. आणि 3 वर्ष बारामती, इंदापूर आणि कराड माझ्याच वेळेला शेतकरी संघटनेची मोठी आंदोलनं झाली. त्यावेळेला इंदापूरला काय राजू शेट्टी आणि त्यांच्या टीमलाही अटक करावी लागली होती. खूप मोठा जमाव पुलाची शिरोली कोल्हापूरला जमा झाला होता. आमच्या एका इन्स्पेक्टरचं रिव्हॉल्वर आणि एक पिस्टल पण दुसऱ्या अधिकाऱ्याचं गेलं होतं. आणि नेमके DSP रजेवर होते. मग शेवटी मी तिथं जाऊन तो प्रॉब्लेम हाताळला. कारण आमच्या लेडी कॉन्स्टेबल पेट्रोल पंपावरती पळत पळत गेल्या आणि आता आडोसा म्हणून उभ्या राहिल्या. खूप दगडफेक होत होती आणि तिथं जमाव ते बोळे पेटवले होते, तो टाकण्याच्या प्रयत्नात होते. नेमका मी पोचलो आणि अश्रुधुराचा एक राऊंड त्या बोळेवाल्याच्या इथं बसला. तिथनं जमाव हटला. तर अशा काय टॅक्ट कराव्या लागतात. आणि 5 जिल्हे सांभाळायचे, 16 मिनिस्टर होते. शरद पवार शेती कृषी मंत्री होते, गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि मोठे विरोधी पक्षाचे सगळे स्टॉलवर्स. पण अतिशय चांगलं 2.5 वर्ष काम करायला मिळालं. आणि लास्ट मग मुंबईला पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला ॲडिशनल DG म्हणून बदलून गेलो. मी माझ्या कामाबद्दल अतिशय समाधानी आहे. अजूनही मला फडणवीस साहेबांनी म्हणले या आणि इथं काम करा, तरी मी करायला तयार. खरं तर मुलाखत खूप रंगात आली आहे. थांबू नये अशीच इच्छा आहे, पण आता जागे अभावी आणि आता पुढचा कार्यक्रम आपल्याला हे करायचा आहे. तर शेवटचा प्रश्न सर, तर हे सांगितलं आपण की आपलं स्थानीय जे पुढारी होते किंवा नेते होते यांच्याशी संवाद चांगला होता, त्यामुळे कायदा सुव्यवस्था आपल्याला चांगली राखण्यासाठी मदत झाली. निश्चितपणे. पण आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती, राजकीय सामाजिक परिस्थिती पोलीस विभागात आत्ताचा, तर याविषयी काय मत आहे सर? मीडियामुळे सुद्धा कधी कधी चांगल्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि कधी कधी विनाकारण भबराई पेटवला जातो. त्याच्यामधूनच जास्त करून हे होतं. आणि क्षणिक विचार करण्याची प्रवृत्ती वाढलेली, चंचलता वाढलेली. मला कुणी बॉसिंग करायला नको, मला पोलिसांनी सुद्धा सांगायला नको, अशा प्रकारची परिस्थिती झाली. आणि ह्याला आटोक्यात आणण्यासाठी वरपासूनच हे पाहिजे. आणि मी या मताचा आहे की थोडासा पोलिसांचा दंडा हा पाहिजेच, कारण त्याशिवाय भीतीशिवाय माणसं सरळ होत नाहीत. जसं मी सांगितलं मगाशी की आमचे गुरुजी पेठेला आले तर धोत्रं धरून सगळी पळायची, आम्ही तर कुठं जाऊन बसू काय समजतही येत नव्हतं. तशी परिस्थिती पाहिजे. याला न्यायालयांनी लक्ष दिलं पाहिजे, पुढाऱ्यांनी मोठमोठ्या नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे आटोक्यात. कारण हे म्हणजे बिनधास्त मर्डर, बिनधास्त हल्ले, बिनधास्त कोयते चालणं किंवा कुणी कुणाच्या घरी जाऊन हल्ले करणं, हे जे वाढलेलं आहे त्याला आटोक्यात आणण्याची जबाबदारी शेवटी शासनाची,
पुढाऱ्यांची आणि सगळ्याच स्थानिक पुढाऱ्यांची सुद्धा आहे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्र खरा संतांचा आहे. ती आपली संस्कार आपण घालवून चालणार नाही. नाहीतर मग आपण बिहार आणि UPच्या रांगेमध्ये जर बसलो तर पुन्हा हे जाग्यावर आणणं फार अवघड जाईल. अवघड जाईल. धन्यवाद सर. आपले अनुभव किती आम्हाला ऐकता आले याबद्दल खरंच मी आपल्या या मंचाची मराठ बोली आणि राष्ट्रसेवा परिषद आणि परमेश्वर सरांची ऋणी आहे एक की मला राहिलं आपल्याशी अजून. एवढ्या गप्पा मारता आल्या, एवढे अनुभव किस्से ऐकता आले. खूप खूप धन्यवाद सर.